गाईस, नमस्कार. हे बघा, मी आता चाललेली आहे शिवडीला सुकी मच्छीसाठी. तर तिकडे गेल्यानंतर मी ब्लॉग बनवीनच, तर तुम्ही बघत राहा. चला, बाय. गाईस, तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे ना, तरी पण एवढ्या गर्दीतून मी ट्रेनमधून चालली आहे. का तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला फिशची हे बघा गाईज, मी आलेले आहे सुक्या मच्छीच्या मार्केटला शिवडीला. भाई, आंबाड कैसा आहे? हे बघा गाईज, 350. हे बघा, ही 350 ला आहे आणि ही 400 ला आहे किलो. हा, खाडीचा आहे ना? हे बघा गाईज, खाडीचा कोलिम आहे हा. छान चवीला छान लागतो. कैसा है आंबाड़? ये 550 रुपये. 550 रुपये. दूसरी 500 रुपये. कैसा है? सफेद वाला खाड़ी का नहीं है ना? ते बघा गाईस, सफेद वाला कोलिम है 160. 180 70 बेचा. भाई, बोंबिल कैसा है? ये 500 रुपये किलो. ये 400. बघा गाईज, हे 500 रुपये एकदम काजू कतरी आहे आणि हे 400. एकदम ताजे बोंबील आहेत. तुम्हाला सुकी मच्छी पाहिजे असेल ना, तर इकडे शिवडीला या तुम्ही. हे स्वस्त असते मच्छी. आणि ना गाईज, पावसासाठी भरून ठेवा मच्छी. पावसामध्ये कशी ओली मच्छी येत नाही. सुकी मच्छी खाल्ली की, सुकी मच्छी खाल्ली ना, मग आपल्याला स्वस्त पण जाते आणि बरी पडते. 400 रुपये गावठी बोंबील, 400 एकदम ताजा बोंबील खा. वाकटी कैसा है? हाँ, 700 है, ये 500 है, ये 400. भैया सोडे कसे आहेत? सोडे थोड़ा 1200. हा, हे बघा गाईज, 1200 रुपये. दिखा दे भाभी, हाथ में लेके. हे बघा, असली आहे, असली आहे. हे बघा, असली सोडे आहेत 1200 रुपये किलो. अपने घरों से निकलकर अपनी आंखों से इस शख्स की हालत देखो. ऐसे ये गरीब मजबूर को देना सलाम का काम है. सदके से ज़कात से इस शख्स की मदद करो. ये गरीब आपको दिल से दुआएं देगा. सभी भाईजान को मेरा अस्सलाम वालेकुम. हजरात, ये शख्स जो रिक्शा में बैठा है, इसकी हालत देखो, कितना मजबूर और कितना लाचार है. दोनों पैरों से लाचार है. सदके से मदद बघा गाई, सगळं ड्राय मच्छीचंच मार्केट आहे. सुक्या मच्छीचं, पूर्ण सुक्या मच्छीचं हा मार्केट आहे. आणि हा मार्केट 10 वाजेपर्यंत असतो. वाकट्या कशा आहेत? 850. कशी आहे आंबाड? 400 रुपये आएगा.
400 रुपये आंबट। चांगले माल है 450 से, लेकिन उतना भी अच्छा नहीं है। कैसे आहे जवला? हे बघा गाईज 140 रुपये आहे जवला। 140 रुपये है, बारी 180 है, 200 है। खाडीचा नाही का? खाडीचा कसे बोंबील? ये 500 है, वाला 380। हे बघा गाईज, हे बघा 500 रुपये आहेत आणि हे 380। बघा किती स्वस्त मावरा आहे इथे। इथे ना तुम्हाला काही स्वस्त मच्छी मिळेल। जर कोणाला मच्छीचा धंदा करायचा असेल ना तर इथून घेऊन जावा तुम्ही मच्छी। इथे खूप स्वस्त असते मच्छी। कशी आहे? 700 रुपये आहे। कमी नाही घेत। 400 रुपये। ये 450 ले चाचा। ए कशा वाटत्या? 700। कशी आंबट? 370। 370। हे बघा गाईस 370 ला आहे आंबट आणि पूर्ण सुकलेली आहे। आंबट म्हणजे करती, हा सुकी करती। आणि ही कशी आहे? गिला लग रहा है। ये नया माल ताजा है, अभी आ जाए माल। ये कल आया था माल, तो किलो फर्क रहेगा। कम नहीं? कम नहीं, कितना है? अभी 2 दिन के बाद उमर आएगा एकदम ऐसे 550 भाई। हे बघा गाईज बोंबील किती मस्त आहेत बघा, मोठे मोठे बोंबील आहेत। 550 रुपये। हे बघा गाईज 380 ला निघल्या। आवऱ्या बारीक आहेत। माल ऐसा बेकार ना जाए पैसा। माल कशी येत रा? ए वाटत्या कशी आहेत या? हा 120 10 किलो लगा, 10 किलो ले लो ना। 120 वाला हा बरं आहे। वैसे वाले 10 किलो मिला माल। कैसा है जवला ये कैसा है? पैसा कहाँ जाए वाला? 160।
ये आंबाड कशी आहे? आंबाड 500. हे बोंबील कशी आहेत? बोंबील 450 500. बघा गाईज, हे 450 आणि हे 500 ला आहे. बघा 500, कारण आता पावसाळा आलाय ना म्हणून थोडी मच्छी महाग झाली. कसं आहे जवला? 180. 180. जवला एक नंबर है बाबा, 6 महीना रख के खाओ. हे बघा गाईज, 180 ला हा जवला. ये गारंटी वाला जवला है, 6 महीना रख के खाओ. गॅरंटी वाला जवला आहे ते. मामा म्हणतात गॅरंटी वाला जवला आहे, 6 महिने खावा. हे बघा, हे मामा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्यांच्या जवळ या. 180. हाँ स्पेशल स्पेशल. छोटे छोटे भी दिया तो भी चलता भाई. कशी पापलेटा? पापलेटा कशी किलो आहेत? 400. हे बघा गाईज, 400 रुपये किलो आहेत पापलेट खारवलेली. पीस कितने बैठे वो देखो ना, वो बताओ तो उस हिसाब से कैसे हमको लेने को आसान हो जाएगा ना भाई. 1 किलो में कितना बैठेगा? कमी झाली आवडूशीच. किती झाली ती? किती बसली? 21 पीस. किती बसली ती? 21 पीस. 21. हे बघा गाईस, 21 पीस 1 किलो मध्ये बसलेत पापलेटची खारवलेली. भाई हा कोणसा मावरा आहे? हम दोनों को फिर बराबर हो जाती है. 1 पीस और डाल दो, तो हमको तो अलग ही रखेंगे. ये क्या है? ये क्या है रे? त्याला विचारलं तो फोनवर आहे. ओए, ए फोन बाद में करना, पहिला भाव बता ना. काय आहे? कसली मच्छी? माहिती नाही मला पण. हे काय काय? सिंगाड़ा है 250 रुपए किलो. आणि हे सुरमई है 500 किलो का. हे बघा गाईस, सुरमई 500 रुपये किलो आहे. हे बघा, आणि हा शिंगाडा आहे. 50 रुपए हा शिंगाला आहे, 250 रुपये किलो. ए आंबट कशी आहे? 450. खाली डांडी का दिया जल्दी कितने की बेचा भाई? कसं आहे जवला? गाईज, हे बघा, आता आपण बाहेर बसलेले आहेत ना, त्यांच्याकडे आपण भाव काढलाय मच्छीचा, सुक्या मच्छीचा. आता आपण इथे दुकान आहे, दुकानं लागलेले, त्यांच्याकडे भाव काढे, मग तुम्हाला फरक समजेल. ही कशी आहे? हा बघा गाईज, ही 320 ला आहे. आणि हा अलिबागचा जवला आहे, प्युअर जवला आहे. आणि आंबाड ही कुठली आहे? अलिबागचीच आहे नाही ना? हा उत्तनची आहे. ही बघा गाईज, उत्तनची कोलबी आहे. उत्तनला कारण चांगला सुका मावरा भेटते.
हे किती बोलला भाव? ही बघा, ही 400ला आहे आणि खूप छान आहे. तर तुम्हाला यायचं असेल ना तर इकडे शिवडीला या. बघितलं ना गाईज, म्हणजे डिफरंट आहे, फरक आहे. आणि सोडे कसे आहेत? बघा, ऐकलत ना तुम्ही, 2200 पासून खाली आहेत. 1600, 1800 असं सोड्यांचा भाव आहे. मग हे फरक बघताय ना तुम्ही, तर गाईज तुम्ही फरक बघा. आणि तो खाडीचा सुकट बघा, 360 रुपये सुकट खाडीचा जवला. तर बघा गाईज, तुम्ही फरक बघितलात की नाही. आता हे बाहेर बसलेत ना त्यांच्याकडे स्वस्त आहे आणि हे दुकानांना आहेत ना त्यांच्याकडे महाग मिळते. म्हणून जर तुम्हाला सुकी मच्छी घ्यायची असेल ना तर तुम्ही सकाळी 6 वाजता येऊ शकता. म्हणजे 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हे मार्केट असते. तर 10 वाजेच्या आत तुम्ही आलात तर तुम्हाला स्वस्त मच्छी मिळेल. आणि त्याच्यानंतर ही दुकानं असतात, मग दुकानांना महाग मिळते. आता तुम्हीच बघितलातच फरक कसा आहे तो.